नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर 1 टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन, डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा क्वेश्चन बँक मधला दुसरा भाग म्हणजे शॉर्ट आन्सर 1 SA1 प्रत्येकी 2 मार्कासाठी बोर्डामध्ये प्रश्न विचारले जातात. तर नवीन मूल्यमापन पद्धतीप्रमाणे SA1 2 मार्क, प्रत्येकी किती मार्क असेल 2 मार्काचे प्रश्न आपण बघूया. तर तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये सर्वात अगोदर पहिला प्रश्न दिलेला आहे व्हॉट आर. बघा परीक्षेमध्ये गफलत होण्याची शक्यता असते. काय असतं? व्हॉट आर डिसएडवांटेजेस, ॲडव्हांटेजेस नाही म्हटलं त्यांनी, काय सांगितलं? डिसएडवांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. तर पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हांटेज जास्त आहे ओव्हर व्होल्टमीटर ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ व्हॉट डिसएडवांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. तर प्रश्न असा आहे की व्हॉट आर डिसएडवांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर. फक्त 2 डिसएडवांटेज सांगायचं. तुम्हाला माहित आहे पोटेन्शियोमीटर हा पोर्टेबल असतो का? नाही. आणि व्होल्टमीटर कसा असतो? पोर्टेबल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज घेऊन जाता येतो. तर पहिला पोटेन्शियोमीटरचा पहिला डिसएडवांटेज आहे की पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. पोटेन्शियोमीटर इज व्हॉट? पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल whereas voltmeter is what? पोर्टेबल. पोटेन्शियोमीटरचा दुसरा डिसएडवांटेज, जर आपण पोटेन्शियोमीटरचा वापर केला तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स ही डायरेक्ट मेजर करता येते का? नाही. पोटेन्शियोमीटर बाय युजिंग पोटेन्शियोमीटर यू कॅनॉट डायरेक्टली मेजर द पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF. म्हणजे EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स हे दोन्ही आपण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. तर हा पोटेन्शियोमीटरचा दुसरा ड्रॉबॅक आहे की बाय युजिंग पोटेन्शियोमीटर वी कॅनॉट मेजर डायरेक्टली बोथ पोटेन्शियल डिफरन्स एज वेल एज व्हॉट EMF ऑफ ए सेल. तर हे झाले डिसएडवांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर. आता दुसरा प्रश्न असाही येऊ शकतो ॲडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर. तर ॲडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर थोडक्यात काय सांगता येईल? बाय युजिंग पोटेन्शियोमीटर we can measure EMF of cell, but by using voltmeter we cannot measure EMF of a cell. By using potentiometer we can compare the EMF of 2 cell, but by using voltmeter we cannot compare the EMF of 2 cell. By using potentiometer we can measure the internal resistance of cell. By using voltmeter we cannot measure the EMF of a cell. तर हे बघा एका प्रश्नावरून आपल्याला दुसरा प्रश्न तयार करता येतो. म्हणजे एकाचे डिसएडवांटेज ओव्हर दुसरा असेल तर दुसऱ्याचे ॲडव्हांटेजेस ओव्हर फर्स्ट वन. म्हणजे पोटेन्शियोमीटरचे डिसएडवांटेजेस इथं दिलेले आहे तर आपण पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हांटेजेस सुद्धा लगेच इथं तयार करू शकतो. आता दुसरा प्रश्न क्वेश्चन बँक मधला आहे आणि फार महत्त्वाचा आहे की डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड ए व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर यामधलं काय करायचं तुम्हाला? डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड ए व्होल्टमीटर. तर पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न काय आहे की फरक स्पष्ट करा बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड दॅट ऑफ व्होल्टमीटर. कशामध्ये फरक स्पष्ट करायचा आपल्याला? पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये. पहिला फरक काय आहे की रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर इज इनफायनाइट whereas रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज हाय बट फायनाइट. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा फायनाइट का असतो?
कारण व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे त्या व्होल्टमीटरमध्ये जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे त्या कॉईलचा रेजिस्टन्स आणि प्रत्येक कॉईलचा फिक्स असा रेजिस्टन्स असतो, फायनाईट असा रेजिस्टन्स असतो. तर लक्षात ठेवायचा की व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स नो डाऊट हा हाय असेल, पण तो कसा असतो, फायनाईट असतो. पण पोटेन्शियोमीटरचा रेजिस्टन्स हा कसा असतो, पोटेन्शियोमीटरचा रेजिस्टन्स हा इनफायनाईट आहे. दुसरा फरक आता कुठं सांगता येईल आपल्याला, इट डज नॉट ड्रॉ, पोटेन्शियोमीटर हा इट डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सोर्स ऑफ नोन EMF. म्हणजे मेन बॅटरीमधून पोटेन्शियोमीटर कधीही काय करत नाही, करंट ड्रॉ करत नाही. या उलट जर आपण व्होल्टमीटरचा विचार केला, व्होल्टमीटर ऑलवेज ड्रॉ सम करंट फ्रॉम द सोर्स ऑफ EMF आणि हा व्होल्टमीटर त्या सोर्स ऑफ EMF मधून करंट ड्रॉ करतो. म्हणूनच पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड बाय व्होल्टमीटर इज ऑलवेज स्लाइटली लेस दॅन दॅट ऑफ ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स टू बी मेजर्ड. तर दुसरा फरक असा आहे की पोटेन्शियोमीटर डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सोर्स ऑफ नोन EMF, whereas voltmeter will draw the current from source of what, known EMF. तिसरा फरक बघा की by using potentiometer the potential difference measured by potentiometer is equal to actual potential difference. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल त्यावेळेस आपल्याला पोटेन्शियोमीटर या इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागेल. या उलट ज्यावेळेस आपल्याला एखादा लॉ व्हेरीफाय करून बघायचं असेल लॅबमध्ये त्यावेळेस आपण व्होल्टमीटरचा वापर करतो. द पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड बाय इट इज लेस दॅन द ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे याचा अर्थ काय की व्होल्टमीटरचा वापर करून आपण जो काही पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो तो ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा कसा असतो, थोडा कमी असतो. चौथा फरक बघा की पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी, जर आपल्याला पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी आणि ॲक्युरेसी हे दोन्ही वाढवायचं असेल तर हे कसं करता येईल आपल्याला, by increasing the length of potentiometer wire we can increase sensitivity as well as accuracy. So sensitivity of potentiometer is high, whereas voltmeter, हे जे व्होल्टमीटर आहे व्होल्टमीटरची सेन्सिटिव्हिटी कशी असते, लो असते. कारण जर व्होल्टमीटरची सेन्सिटिव्हिटी जर वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला कॉईल ऑफ लार्ज नंबर ऑफ टर्न्स वापरावं लागेल. त्यामुळे काय होईल, त्या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा वजन वाढेल आणि तो जो सस्पेन्शन फायबर असतो तो तुटून खाली होईल. कारण एवढ्या जाड कॉईलला सस्पेंड करण्यासाठी थिक सस्पेन्शन फायबरची गरज असते आणि सेन्सिटिव्हिटी जर आपल्याला जास्त ठेवायची असेल तर तो जो सस्पेन्शन फायबर आहे तो कसा असायला पाहिजे, थिन म्हणजे पातळ असायला पाहिजे. त्यामुळेच व्होल्टमीटरची सेन्सिटिव्हिटी ही नेहमी काय असते, लो. तर महत्त्वाचा मुद्दा काय की सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर ही हाय असते आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ व्होल्टमीटर ही काय असते, लो म्हणजेच कमी असते. आता पाचवा मुद्दा बघा, पाचवा पॉइंट काय की पोटेन्शियोमीटर इट मेजर्स EMF ॲज वेल एज पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल मेजर करता येतो. ॲज वेल एज वी कॅन मेजर पोटेन्शियल डिफरन्स. इवन स्मॉल पोटेन्शियल डिफरन्सेस कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. या उलट जर आपण व्होल्टमीटरचा वापर केला, इट मेजर्स ओनली पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे व्होल्टमीटरचा वापर करून आपण एखाद्या सेलचा EMF मेजर करू शकत नाही. या व्होल्टमीटरचं काय झालं, हे लिमिटेशन झालं. या उलट पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपण EMF ऑफ सेल मेजर करू शकतो. पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो. पोटेन्शियल डिफरन्सच्या सोबतच आपण काय मेजर करू शकतो, त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा सुद्धा आपल्याला मेजर करता येईल. आता सहावा फरक बघा, म्हणजेच पोटेन्शियोमीटरचा जर वापर केला, पोटेन्शियोमीटर इट कॅन मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, whereas voltmeter cannot measure the internal resistance of cell. आता सातवा फरक काय की जर पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर या दोन्हीमध्ये जर तुम्हाला तुलना करायची असेल, फरक स्पष्ट करायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा पोटेन्शियोमीटर इज ऑलवेज मोर ॲक्युरेट whereas voltmeter is what, लेस ॲक्युरेट. आठवा फरक काय सांगता येईल, इट डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग. तुम्हाला माहित आहे पोटेन्शियोमीटरचा वापर केला तर आपल्याला रिडिंग कशामध्ये येईल, लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. मीन्स यू कॅनॉट मेजर डायरेक्टली बोथ पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल एज EMF. whereas आता व्होल्टमीटरचा जर आपण वापर केला, बाय युझिंग व्होल्टमीटर वी कॅन हॅव डायरेक्ट रिडिंग ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे जे काही पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचं असेल आपण डायरेक्ट त्या स्केलवर
त्याची किंमत आपल्याला दिसते. तर बाय युजिंग पोटेन्शियोमीटर यू कॅनॉट मेजर or potentiometer cannot give direct reading of potential difference and EMF, whereas by using voltmeter you can have a direct reading. आता आणखीन फरक काय सांगता येईल की पोटेन्शियोमीटर लांबी त्याची जवळपास 1 मीटरच्या जवळपास लाकडाचा तक्ता असतो, त्याच्यावर वायर फिक्स केलेले असतात आणि एवढा मोठा तक्ता आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजेच पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज घेऊन फिरता येत नाही. या उलट जर आपण व्होल्टमीटर बघितलं तर व्होल्टमीटर काय असतं, इट इज पोर्टेबल. म्हणजे व्होल्टमीटर तुम्ही हातात घेऊन लॅबमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज जाता येईल. तर पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर या दोन्हीमधला आणखीन एक फरक काय सांगता येईल की पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल, भला मोठा असतो, वेअर व्होल्टमीटर इज पोर्टेबल. म्हणजे व्होल्टमीटरला आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाता येईल. 10वा प्रश्न बघा, 10वा फरक बघा. इट इज यूज टू मेजर लोअर व्होल्टेजेस व्हॅल्यूज ओनली. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला स्मॉल व्होल्टेजेस मेजर करायचं असेल आणि तेही ॲक्युरेटली, त्यावेळेस पोटेन्शियोमीटरलाच प्राधान्य दिला जातो. म्हणजे याचा अर्थ काय, बाय युजिंग पोटेन्शियोमीटर वी कॅन मेजर लोअर व्होल्टेजेस व्हॅल्यू ओनली. पोटेन्शियोमीटरचा वापर हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी कदापि केला जात नाही. या उलट जर आपल्याला व्होल्टमीटरचा वापर केला, व्होल्टमीटर इज यूज टू मेजर लोअर ॲज वेल एज हायर व्होल्टेज व्हॅल्यूज. म्हणजे व्होल्टमीटर हा कसा इन्स्ट्रुमेंट आहे, याचा वापर करून आपल्याला स्मॉल व्होल्टेज आणि हायर व्होल्टेज दोन्हीच्या मेजरमेंटसाठी आपल्याला व्होल्टमीटरचा वापर करता येईल. तर हे झाले बघा 10 फरक. किती फरक आहे एकूण पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर? 10 फरक. म्हणजेच काय नेमकं हे, ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर ए व्होल्टमीटर. तर हा झाला प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 3. परत प्रश्न क्रमांक 3 काय, फरक स्पष्ट करा. म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन, काय सांगितलेलं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड ए व्होल्टमीटर. डिस्टिंग्विश बिटवीन व्हॉट, ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर आता ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर हा तिसरा प्रश्न, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर ॲमीटर कशासाठी वापरला जातो, ॲमीटर इज यूज टू मेजर व्हॉट, ॲमीटर इज यूज टू मेजर करंट. शाळेत तुम्हाला झालेलं आहे, ॲमीटर इज ए डिव्हाइस विच इज यूज टू मेजर करंट. आणि व्होल्टमीटर, व्होल्टमीटरचा वापर कशाला केला जातो, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टमीटर कशाला मेजर केला जातो, व्होल्टमीटर कशासाठी वापरला जातो, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. तर पहिला फरक काय झाला, ॲमीटर मेजर्स करंट, व्होल्टमीटर मेजर्स व्हॉट, पोटेन्शियल डिफरन्स. आणखीन तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण करंट मेजर करण्यासाठी ॲमीटरचा वापर करतो त्यावेळेस ॲमीटर हा त्या सर्किटमध्ये कसा जोडला जातो, ॲमीटर इट इज कनेक्टेड इन सिरीज. टू मेजर द करंट बाय युजिंग ॲमीटर, ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन व्हॉट, सिरीज. त्या उलट जर आपल्याला 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल आणि व्होल्टमीटरचा वापर आपण करत असेल तर व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. व्होल्टमीटरला कसा कनेक्ट केला जातो, त्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टमीटरला पॅरललमध्ये कनेक्ट केला जातो. तर फरक काय झाला, ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज वाईल व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन व्हॉट, पॅरलल. आता तिसरा फरक बघा, ॲमीटर इज ए मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, व्होल्टमीटर इज ऑल्सो मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. पण फरक कुठे येतो, ॲमीटर इज मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ व्हॉट, लो रेजिस्टन्स. म्हणजे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स कमी आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲमीटर असं म्हणतो. whereas moving coil galvanometer with high resistance is called a voltmeter. Ammeter is what, moving coil galvanometer with low resistance, while voltmeter is what, moving coil galvanometer with what, high resistance. हा एक फरक झाला. आता आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स किती असतो, 0. रेजिस्टन्स ऑफ आयडियल ॲमीटर इज 0 while the resistance of ideal voltmeter is what, infinite. आता चौथा फरक बघा, smaller the shunt required greater will be the current measured. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला ॲमीटरची रेंज वाढवायची असेल त्यावेळेस शंटची किंमत कशी असेल, तो जो स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स आहे त्याची किंमत कशी घ्यायची आपण, कमी. स्मॉलर इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स, ग्रेटर विल बी द करंट टू बी मेजर्ड. याच्या उलट जर आपण व्होल्टमीटरचा बघितलं तर लार्जर इज द रेजिस्टन्स, ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड.
म्हणजेच जेव्हा केव्हा आपल्याला ॲमीटरची रेंज वाढवायची असेल तर शंट रेजिस्टन्स काय करावं लागेल, आपल्याला स्मॉलर घ्यावं लागेल. जर व्होल्टमीटरची रेंज वाढवायची असेल तर त्यावेळेस जो सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावला जातो त्याची किंमत कशी पाहिजे, ग्रेटर पाहिजे, म्हणजेच जास्त पाहिजे. आता ॲमीटर तुम्हाला माहित आहे, रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर काय येईल, एस इंटू जी अपॉन एस प्लस जी, म्हणजेच शंट आणि रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. इथं एस काय, रेजिस्टन्स ऑफ शंट, जी काय, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आणि आपल्याला माहित आहे की गॅल्व्हनोमीटर आणि शंट हे दोन्ही एकमेकांना कसे कनेक्ट केलेले असतात, पॅरललमध्ये. आणि पॅरलल रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू काय असतं, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2, म्हणजे एस इंटू जी अपॉन एस प्लस जी, अँड दॅट इज इक्वल टू जी अपॉन एन, वेअर एन इज व्हॉट. लक्षात घ्या, ज्यावेळेस एखाद्या ॲमीटरची रेंज एन टाइम्स वाढवायची असेल, ॲमीटरची रेंज किती, एन टाइम्स वाढवायची असेल, तर द रेजिस्टन्स ऑफ एन ॲमीटर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एन. तसंच आता या उलट व्होल्टमीटरमध्ये आपल्याला माहित आहे की रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटरचा वापर आपण काय करतो, रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर म्हणजेच काय असेल, रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इट इज इक्वल टू जी प्लस एक्स इक्वल टू जी इंटू एन. रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इक्वल टू व्हॉट, जी प्लस एक्स इक्वल टू जी इंटू एन. आता नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. काय प्रश्न क्रमांक 4, हाऊ डू यू कॅल्क्युलेट द शंट रिक्वायर्ड, टू इन्क्रीज, द रेंज एन टाइम्स. म्हणजे ॲमीटरची रेंज आपल्याला जर एन टाइम्स वाढवायची असेल तर त्यावेळेस जे रिक्वायर्ड शंट रेजिस्टन्स आहे त्याची किंमत केवढी असेल, रिक्वायर्ड शंट रेजिस्टन्सची किंमत केवढी असेल. तर इथे बघा, हा जो आहे हा सर्किट कशाचा आहे, इट विल रिप्रेझेंट अन ॲमीटर. ॲमीटर म्हणजेच काय असतं, गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस आपण एक स्मॉल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ज्याला शंट म्हणतो त्याला आपण कसं कनेक्ट केलेलं आहे, इट इज कनेक्टेड इन पॅरलल. हे बघा, माझ्याकडे हा गॅल्व्हनोमीटर आहे, त्याचा रेजिस्टन्स जी आहे, इथे एक रेजिस्टन्स आर आहे, तो सर्किटचा रेजिस्टन्स आहे. शंट रेजिस्टन्स एस काय केलं आपण, या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस पॅरललमध्ये कनेक्ट केलं. तर इथे लक्ष द्या, आय इज द करंट विच वी वॉन्ट टू मेजर, अँड व्हेन दिस करंट आय इट रिचेस दिस जंक्शन पॉइंट, it gets divided into two parts. Ig flows through galvanometer and Is flows through what, shunt resistance. Is flows through what, shunt resistance. तर जर मी इथे या जंक्शन पॉइंटवर किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय केलं, इनकमिंग करंट इक्वल टू व्हॉट, सम ऑफ आउटगोइंग करंट, I इक्वल टू Ig प्लस Is. I इक्वल टू काय येईल, I इक्वल टू Ig प्लस Is. नॅचरली Is इक्वल टू काय येईल मग, Is इक्वल टू I minus of Ig. Is equal to what? Is equal to I minus of Ig. आता इकडे लक्ष द्या की इथं हे जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स एस आणि गॅल्व्हनोमीटर, रेजिस्टन्स एस आणि हा गॅल्व्हनोमीटर जी, हे दोन्ही कसे आहे, एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहे. वेन रेजिस्टन्स जी अँड दॅट ऑफ एस दे आर कनेक्टेड इन पॅरलल. 10वी मध्ये असताना तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलं असेल की whenever resistors are connected in parallel then potential difference across them is same. इथे गॅल्व्हनोमीटर आणि शंट हे दोन्ही एकमेकांना कसे एंड टू एंड जोडलेले आहे. whenever devices are connected end to end, whenever devices are connected what, end to end, then potential difference across them is same. potential difference across them is same. आता गॅल्व्हनोमीटर मधून किती करंट फ्लो होतो, Ig. शंट रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो व्हायला लागला, Is. तर ओम्स लॉचा वापर जर आपण केला, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी टू एंड इज इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू दॅट ब्रँच मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स ऑफ ब्रँच. म्हणजे ज्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स येईल, Ig इंटू जी, करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, that will gives us what, potential difference across galvanometer. तसंच जर मी या शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल तर मला दोन गोष्टी माहित पाहिजे, व्हॉट इज द करंट फ्लोइंग थ्रू शंट रेजिस्टन्स अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट शंट रेजिस्टन्स. सो Is is the current flowing through shunt resistance and S is the value of shunt resistance.
तर ओम्स लॉचा वापर केला तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट इज इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू शंट मल्टिप्लाइड बाय शंट रेजिस्टन्स म्हणजे IS इंटू एस. तर एक लक्षात घ्यायचं, गॅल्व्हनोमीटर आणि शंट रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकांना पॅरलल मध्ये जोडलेले आहे. दोन्ही एकमेकांना कसे जोडलेले आहे? पॅरलल मध्ये जोडलेले आहे. आणि ज्यावेळेस डिव्हाइसेस हे एकमेकांना पॅरलल मध्ये जोडले जातात त्यावेळेस त्यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असतो? सारखा असतो. तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर G इंटू IG. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट रेजिस्टन्स इट इज S इंटू व्हॉट? IS. तर हे जे इक्वॅलिटी आहे G इंटू IG इक्वल टू S इंटू IS, G इंटू IG इक्वल टू S इंटू, आपण आताच बघितलं की IS ची किंमत काय? I मायनस IG. सो G इंटू IG इक्वल टू S इंटू I मायनस IG. म्हणून त्या शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल S इज इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस ऑफ IG. IG इंटू G upon I minus of IG, and this equation, that is equation number 1, it will gives us what? It will gives us shunt required. It will gives us what? Shunt required to increase the range of ammeter, to increase the range of galvanometer n times, to increase the range of galvanometer what? N times. Now, if current I is n times current IG, if current I is n times IG, if current I is n times IG, then I equal to काय होईल? Then I equal to NIG. I equal to what? NIG. तर वर जो इक्वेशन आहे S इज इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस IG. S इज इक्वल टू व्हॉट? IG इंटू S इज इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस IG. तर इथं हा जो डिनॉमिनेटर मध्ये I आहे, या I च्या ठिकाणी आपल्याला काय टाकावं लागेल? या I च्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे n टाइम्स IG. कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ॲमीटरची रेंज n टाइम्स वाढवायची असेल त्यावेळेस I ची किंमत काय असेल? n टाइम्स IG. It is n times IG. Now put the value of I equal to n times IG here. So the required shunt resistance it becomes IG into G upon n times IG minus G. आता या डिनॉमिनेटर मधून काय कॉमन घेता येईल? आपल्याला IG कॉमन घेता येईल आणि तो IG हा वरच्या IG ने काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे शेवटी आपल्याला जो शंट रेजिस्टन्स आहे त्याची किंमत काय मिळते? S इज इक्वल टू G अपॉन n मायनस 1. S is equal to G upon n minus 1. This is the required shunt in order to increase the range of ammeter what? N times. In order to increase the range of. Now see question number 5. आता पाचवा प्रश्न काय? साधं डेफिनेशन विचारलेलं आहे. इलेक्ट्रिकल सर्किट आणि जंक्शन. करंट इलेक्ट्रिसिटी या धड्याच्या सुरुवातीलाच काही बेसिक व्याख्या दिलेल्या आहे. इलेक्ट्रिकल सर्किट कशाला म्हणायचं किंवा इलेक्ट्रिक जंक्शन म्हणजे काय? तर याची व्याख्या आपल्याला जर द्यायची असेल, इलेक्ट्रिकल सर्किट. आता या इलेक्ट्रिकल सर्किटची व्याख्या देत असताना काय इलेक्ट्रिकल सर्किटची व्याख्या दिलेली आहे? इलेक्ट्रिकल सर्किट ए कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ कन्सिस्ट ऑफ व्हॉट? वायर. ए कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ consisting of wire and other resistances and switch between the two terminals of cell or a battery along which electric current flows is called electric circuit. लक्षपूर्वक ऐका, पाठांतर व्यवस्थित करायचं आहे. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय? इट इज अ कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ. कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ म्हणजे तुकडे होणार नाही. पाथ कसा आहे? कंटिन्युअस आहे. एक कंटिन्युअस कंडक्टिंग पाथ. आता त्या पाथ मध्ये काय असतं? कन्सिस्टिंग ऑफ वायर अँड रेजिस्टन्स अँड स्विचेस बिटवीन द टू टर्मिनल्स ऑफ सेल और ए बॅटरी along which electric current flow is called electric circuit. Is called what? Electrical circuit. आणि दुसरं डेफिनेशन विचारलेली आहे जंक्शन. ऍक्च्युअली इट इज an electric junction. Any point in an electric circuit where two or more conductors are joined together is called junction. जंक्शन कशाला म्हणायचं?
एनी पॉइंट इन एन इलेक्ट्रिकल सर्किट मधला असला कुठलाही पॉइंट जिथं काय होईल, वेअर 2 or more कंडक्टर, जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर आर जॉईन टुगेदर इज अ जंक्शन. म्हणजे जिथं एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट, ए पॉइंट इन द इलेक्ट्रिकल सर्किट, कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किट मधला असा पॉइंट जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर हे एकमेकांना जोडले जातील, अशा पॉइंटला काय म्हणायचं, जंक्शन असं म्हणायचं. तर शॉर्टमध्ये एनी पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर इज ए जंक्शन. प्रत्येक व्याख्याला 1 मार्क आहे, म्हणजे 2 मार्कासाठी 2 व्याख्या सुद्धा परीक्षेत विचारू शकतात. 6वा प्रश्न बघा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स व्हेन कनेक्टेड अक्रॉस ए गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 18 ओम. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे 18 ओम. अँड विल अलो 1/10 ऑफ द करंट टू पास थ्रू व्हॉट, शंट रेजिस्टन्स. इट विल अलो 1/10 ऑफ टोटल करंट टू पास थ्रू व्हॉट, ए शंट रेजिस्टन्स. लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा असा प्रश्न विचारलेला असेल की 1/10 ऑफ करंट पास थ्रू गॅल्व्हनोमीटर, म्हणजे हा काय असतो, IG अपॉन I चा रेशो. फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट, फ्रॅक्शन ऑफ व्हॉट, फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट दॅट फ्लोज थ्रू, फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट दॅट फ्लोज थ्रू, fraction of total current that flows through what, that flows through galvanometer is called, fraction of total current that flows through galvanometer is called IG upon I. आता IG upon I याची किंमत काय दिलेली आहे, IG upon I याची किंमत दिलेली आहे 1/10. IG upon I ची किंमत किती आहे, 1/10. तर IG upon I ची किंमत 1/10 दिलेली आहे, म्हणजे IG equal to I/10. IG equal to what, I/10. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, IG इज इक्वल टू S अपॉन S प्लस G इंटू I. IG इक्वल टू काय, S अपॉन S प्लस G. इथे G ची किंमत किती आहे, 18. G ची किंमत किती आहे, 18. तर IG इक्वल टू S अपॉन S प्लस 18 इंटू I. पण दिलेलं आहे की फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इज व्हॉट, 1/10. म्हणजे IG इक्वल टू I/10. ही किंमत जर आपण या वरील फॉर्म्युल्यामध्ये टाकली तर S अपॉन S प्लस 18 इंटू I इक्वल टू I/10. या लेफ्ट साइड आणि राईट साइड वरील I हे काय होईल, कॅन्सल होईल. I हे कॅन्सल झालं आणि जर आपण समजा याला सिम्प्लिफाय केलं तर S ची जी किंमत आपल्याला मिळते, S ची व्हॅल्यू किती मिळते, 2 ओम. म्हणजेच जर आपण 2 ओम किमतीचा शंट रेजिस्टन्स जर आपण त्या 18 ओम रेजिस्टन्सच्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस जर आपण कनेक्ट केला तर त्या गॅल्व्हनोमीटर मधून फ्लो होणारा करंट हा काय असेल, 1/10 ऑफ टोटल करंट. सो द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स इज व्हॉट, 2 ओम. व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स इज 2 ओम. आता 7वा प्रश्न बघा. काय दिलेलं 7व्या प्रश्नामध्ये, फार सोपा आहे 7वा प्रश्न. या 7व्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की 4 रेजिस्टन्सेस 6 ओम, 6 ओम, 6 ओम अँड 18 ओम फॉर्म्स ए व्हिटस्टोन्स नेटवर्क. फॉर्म्स ए व्हिटस्टोन्स नेटवर्क म्हणजे व्हिटस्टोन्स नेटवर्क मधले 4 रेजिस्टन्सेस 6 ओम, 6 ओम, 6 ओम अँड 18 ओम. म्हणजे 6/6 आणि 6/18. याचा अर्थ काय, 6/6 इज नॉट इक्वल टू 6/18. व्हिटस्टोन ब्रिज इज नॉट बॅलन्स. आता प्रश्न असा आहे की फाइंड द रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड अक्रॉस 18 ओम रेजिस्टन्स. हा जो चौथा रेजिस्टन्स, चौथ्या ब्रँच मधला जो रेजिस्टन्स 18 ओम आहे, याच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स कनेक्ट करायचं की जेणेकरून व्हिटस्टोन्स नेटवर्क हा काय व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे. लक्ष द्या, P/Q इक्वल टू R/S. कुठल्याही व्हिटस्टोन्स नेटवर्कमध्ये जे 4 रेजिस्टन्स असतात त्यांना आपण नॉर्मली नाव काय देतो, PQRS. 666 म्हणजे PQR इक्वल टू 6. आता चौथ्या ब्रँच मधला रेजिस्टन्स काय असतो, S. चौथ्या ब्रँच मधला रेजिस्टन्स काय, S. तर आपल्याला हा जो S आहे, ॲक्च्युअली ओरिजिनल S व्हॅल्यू किती दिलेली आहे, 18 ओम. तर त्यांनी प्रश्न असा विचारला की या 18 ओमच्या अक्रॉस असा कुठला रेजिस्टन्स कनेक्ट करायचा की जेणेकरून हा ब्रिज काय व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, P/Q इक्वल टू R/S. 6/6 इक्वल टू 6/18. म्हणजे हा जो S आहे याची किंमत जास्त आहे. ती जर 6 असली असती तर ब्रिज बॅलन्स झाला असता. म्हणजेच काय करायचं आपल्याला, चौथ्या ब्रँच मधला जो रेजिस्टन्स S आहे हे दिलेल्या रेजिस्टन्सच्या किमतीपेक्षा कमी पाहिजे
म्हणजे या एस रेजिस्टन्ससाठी आपल्याला काय करावं लागेल, या एस रेजिस्टन्ससाठी या एस रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला एक अननोन रेजिस्टन्स एक्स हे पॅरलमध्ये कनेक्ट करावं लागेल. कशामध्ये कनेक्ट करावं लागेल, पॅरलमध्ये कनेक्ट करावं लागेल. तर बघूया कसं करता येईल की चौथ्या ब्रँचमध्ये रेजिस्टन्स काय आपल्याकडे, चौथ्या ब्रँचमध्ये रेजिस्टन्स आहे 18 ओम आणि त्या 18 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण अननोन रेजिस्टन्स एक्स हे कसं कनेक्ट केलं आहे, पॅरलमध्ये कनेक्ट केलं आहे. आणि त्या पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसं येईल, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन ऑफ 18 and x, इट इज 18 × x अपॉन 8 + x. आणि हे असेल आपल्या चौथ्या ब्रँचमधला रेजिस्टन्स एस की जेणेकरून तो ब्रिज बॅलेन्स व्हायला पाहिजे. तर P/Q इक्वल टू P/Q किती आहे, 6/6 इक्वल टू R/S. R ची किंमत 6 आहे आणि S ची किंमत किती काढली आपण, S ची किंमत काढलेली आहे 18 × x अपॉन 8 + x. तर याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला अननोन रेजिस्टन्स एक्स याची किंमत किती मिळते, 9 ओम. म्हणजे त्या 18 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस जर आपण 9 ओमचा रेजिस्टन्स पॅरलमध्ये कनेक्ट केला तरच दिलेला व्हिटस्टोन ब्रिज हा काय होईल, बॅलेन्स होईल. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये शेवटी तुम्हाला जर अर्धा मार्क पाहिजे असेल तर उत्तर तुमचं असं येईल की दी रेजिस्टन्स कनेक्टेड अक्रॉस 18 ओम रेजिस्टन्स to balance the network is 9 ohm and that resistance too is connected in what, parallel. तो रेजिस्टन्स सुद्धा कसा कनेक्ट करायला पाहिजे, त्या 18 ओम रेजिस्टन्सच्या पॅरलमध्ये कनेक्ट करायचा आहे. 8वा प्रश्न बघा. 8वा प्रश्न खूप सोपा आहे, एक लक्षात ठेवायचं, फिजिक्समध्ये थेरॉटिकल पार्ट पाठांतर नाही झालं तरी काही हरकत नाही, फक्त तुम्हाला डायग्राम करेक्ट काढता आल्या पाहिजे आणि मॅथमॅटिकल पार्ट बरोबर लिहिता आलं पाहिजे. तर आता 8वा प्रश्न बघा. दी मॅक्झिमम सेफ व्होल्टेज दॅट कॅन बी मेजर्ड युझिंग ए गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी इज VM. इज व्हॉट, VM. फाइंड दी रेजिस्टन्स टू बी कनेक्टेड इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर सो दॅट इट बिकम्स ए व्होल्टमीटर ऑफ रेंज n टाइम्स VM. थोडक्यात काय, हाऊ यू कॅन इन्क्रीज द रेंज ऑफ व्होल्टमीटर n टाइम्स दॅट ऑफ द ओरिजिनल रेजिस्टन्स, n टाइम्स दॅट ऑफ द ओरिजिनल रेजिस्टन्स. तर हे सर्किट कशात आहे, इथे whenever you will connect a high value of resistance, whenever you will connect a high value of resistance X in series with galvanometer, then it is going to form a voltmeter. तर हे जे चौकट दाखवलेलं आहे या चौकटीमध्ये काय आहे, एक गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स G आहे and one very high value of resistance X is connected in series with it. So remember, a moving coil galvanometer with high value of resistance connected in series with it, it is going to form a voltmeter. तर प्रश्न असा आहे, तुम्हाला इथं विचारलेलं काय विचारलेलं इथं की या 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं गेलंय की फाइंड द रेजिस्टन्स, म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, यू हॅव टू फाइंड X. For what value of X, the range of voltmeter it becomes n times VM. Range of voltmeter it becomes what, n times VM. तर यासाठी काय सांगता येईल आपल्याला की समजा तो रेजिस्टन्स X आहे ज्याला आपण गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये लावलं आणि याची रेंज वाढवायची. तुम्हाला माहित आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज, फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स कनेक्टेड. आता एक लक्षात द्या इकडं की हे जे सर्किट तुम्हाला इथे दिलेलं आहे, इफ V इज द व्होल्टेज टू बी मेजर्ड, इथं आपल्याला V व्होल्टेज मेजर करायचा आहे आणि तो हा जो V आहे हा V कसा आहे, n टाइम्स V कसा आहे, n टाइम्स VG, n टाइम्स VG. इफ V इज द व्होल्टेज टू बी मेजर्ड देन आता हा जो अप्लाइड व्होल्टेज आहे V इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज इक्वल टू व्हॉट, सम ऑफ पोटेंशियल डिफरन्स अक्रॉस डिफरंट पार्ट ऑफ सर्किट. सो V मस्ट बी इक्वल टू IG इंटू X, हे इथं IG इंटू X प्लस IG इंटू G. हे बघा, हे इथं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करा किंवा इथं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करा किंवा हे पोटेन्शियल V, हे तिन्ही कसे एकमेकांना पॅरललमध्ये आहे. तर हे तिन्ही एकमेकांना पॅरललमध्ये असल्यामुळं इथं जो काही पोटेन्शियल डिफरन्स असेल तोच पोटेन्शियल डिफरन्स ह्या सिरीज कॉम्बिनेशनच्या अक्रॉस असेल. तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस X काय असेल, करंट फ्लोइंग थ्रू X मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स X. What is the current flowing through X? Current flowing through X is IG. किती करंट फ्लो होतो, IG. So potential difference across X is IG into X. तसंच potential difference across G, it is IG into G. म्हणजेच काय झालं,
हा जो पोटेन्शियल डिफरन्स V आपल्याला मेजर करायचा आहे, दॅट V इज इक्वल टू IG इंटू एक्स प्लस IG इंटू जी, IG इंटू एक्स प्लस IG इंटू जी. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर त्या अननोन रेजिस्टन्स एक्स जो की सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे त्याची किंमत मिळते V अपॉन IG मायनस जी. त्याची किंमत काय मिळते? V अपॉन IG मायनस जी. आता या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की हे जे नवीन पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं, जर समजा त्यांनी सांगितलं की Vm, काय सांगितलं त्यांनी? इफ दिस V इज n टाइम्स, इफ V इज n टाइम्स voltage Vm, which is voltage across galvanometer, then V is equal to n times Vm. म्हणजे नवीन रेंज काय असेल? the same voltmeter when it is used to measure the potential difference which is n times the original potential difference, but Vm is equal to, Vm हा काय? potential difference across galvanometer. what is potential difference across galvanometer? आपण बघितलं या galvanometerच्या across potential difference किती आहे? potential difference across galvanometer is current flowing through galvanometer multiplied by resistance of galvanometer. current flowing through galvanometer multiplied by resistance of galvanometer. So this Vm is equal to Ig into G. So when V equal to n times Vm, then it becomes n times Ig into G. आणि जर याची किंमत आपण वरच्या इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला x ची किंमत मिळते x इज इक्वल टू g इंटू n मायनस 1. g इंटू वॉट? n मायनस 1. इथं बघा x इज इक्वल टू काय? v अपॉन IG मायनस जी. x इज इक्वल टू आपण काय फॉर्म्युला काढला? v अपॉन x इज इक्वल टू v अपॉन IG मायनस जी. आणि या v च्या जागेवर जर आपण v च्या जागेवर n इंटू IG इंटू जी टाकलं तर n इंटू IG इंटू जी अपॉन IG मायनस जी. आता ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून IG कट होईल, शेवटी काय राहतं न्यूमरेटरमध्ये? n इंटू जी. सो x इज इक्वल टू काय येईल मग? NG मायनस जी, आणि जी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये n मायनस 1. म्हणजे फायनल व्हॅल्यू काय असेल? x इज इक्वल टू g इंटू n मायनस 1. तर लक्षात असू द्या की जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या व्होल्टमीटरची रेंज n टाइम्स वाढवायची असेल, n टाइम्स इन्क्रीज करायची असेल, तर त्यावेळेस जो रेजिस्टन्स एक सिरीजमध्ये कनेक्ट केला जातो त्याची किंमत काय असेल? n टाइम्स. त्या अननोन रेजिस्टन्स x ची किंमत काय असेल? अननोन रेजिस्टन्स x इज g इंटू n मायनस 1. x इज इक्वल टू वॉट? g इंटू n मायनस 1. तर विद्यार्थी मित्र, फक्त 20 मिनिटांमध्ये तुम्ही 2 मार्काचे 8 प्रश्न तयार करता येईल. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की 3 मार्कासाठी कुठले प्रश्न करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये विचारलेले आहे, म्हणजेच बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधल्या 3 मार्काचे प्रश्न, आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये महत्त्वाचे 4 मार्काचे प्रश्न आपण बघूया. धन्यवाद.